नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. या बातमीपत्राच्या सुरुवातीलाच अत्यंत महत्त्वाची बातमी पाहतोय. खरं तर मोठी बातमी आहे राज्याच्या राजकारणातून. नाना पटोलेंनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मोठी ऑफर दिली आहे. काँग्रेसचे नेते नाना पटोलेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मुख्यमंत्री पदाची खुली ऑफर दिली आहे. अजित पवार एकनाथ शिंदेंनी काँग्रेस प्रवेश करावा असंही ते म्हणालेत. तर भगवा रंग ज्याला आवडेल त्यांनी सोबत यावं असं एकनाथ शिंदे म्हणाले. अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे फार आता त्रासलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री कार्यालयातूनच सगळं चालेल अशा पद्धतीचं एक नवीन आयाम आमचे मित्र देवेंद्र फडणवीसांनी आणलेला आहे. काही दोघांमध्ये कोणीच जवळ नाही आहे. यांना दोघांनाही संपवायचं काम भाजपने सुरू केलेलं आहे. या दोघांनाही माझा सल्ला असा आहे, अजित पवारांना आणि एकनाथ शिंदे साहेबांना, की आपण तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं तर आलटून पालटून दोघांनाही मुख्यमंत्री आम्ही करू. आमच्याबरोबर या, काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी राहील. होळीमध्ये काही बुरा न मानो होली आहे, सगळे त्याचा आनंद घेतात. प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीने आनंद उठतो, पण आमचा रंग भगवा आहे. आता भगवा रंग ज्याला परवडेल, भगवा रंग ज्याला आवडेल त्याने सोबत यावं. त्यामुळे ज्यांना कोणाला वाटेल या भगव्या रंगामध्ये न्हावून निघावं आणि सोबत यावं, अशा प्रकारच्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. तर एकीकडे काँग्रेस आणि शिंदे सेनेमध्ये असे वार पलटवार झाले, तर दुसरीकडे आपण पाहतोय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या गटात सुद्धा एक वेगळीच घडामोड घडली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी थेट बारामती गाठली आहे आणि शरद पवारांची भेट घेतली आहे. आणि या भेटीचं कारण अद्यापही गुलदस्त्यातच आहे. पण गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील हे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवरती जर पाहिलं तर पाटील आणि पवारांच्या या भेटीची राजकीय चर्चा सुरू झाली आहे. तर धुलीवंदनाच्या दिवशी नेते मंडळी राजकीय रंग उधळतायत. संजय राऊतांनी रोजचा शिमगा बंद करावा असा टोला बावनकुळेंनी लगावलाय. तर बावनकुळेंवरती बोलण्याएवढे ते महान नसल्याचा पलटवार राऊतांनी केलाय. मी उद्धवजींना शुभेच्छा देतो आपल्या माध्यमातून. आणि त्यांनी 2.5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम केलं आहे महाराष्ट्राचं. आता विरोधी पक्षामध्ये त्यांना मॅन्डेट आहे. त्यांनी रोज सभागृहात येऊन आम्हा सर्व लोकांना विकासाचं मार्गदर्शन करावं अशी अपेक्षा होळीच्या माध्यमातून त्यांच्याकडनं आहे. नाही, संजय राऊत साहेबाचा भोंगा बंद व्हावा याबद्दल आज मी बोलणार नाही. पण ते रोज शिमगा करतात, वेगवेगळ्या पद्धतीची होळी करतात रोज. पण विकासाकरता महाराष्ट्राला कसं पुढं नेता येईल याकरता रोज सकाळी आम्हाला चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन व्हावं. बघा, चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविषयी मत व्यक्त करण्याचे काही महान नाही. शिमगा आमचा सण आहे, त्यांना माहीत नसेल सांगतो. हिंदुत्ववादी आहेत ना, ते हिंदुत्ववादी आहेत. शिमगा हमारा त्योहार है. एक दिन करो या 10 दिन करो, आप भी करो ना. आप हमारे गणेशोत्सव के ऊपर बंधन डाल रहे हो, पीओपी मूर्तियां के ऊपर बंधन डाल रहे हो, होली के ऊपर आप बंधन डाल रहे हो, सब कुछ कर रहे हो. तो शिमगा के ऊपर भी आप बैन कर दो. यानंतरची बातमी बीडमधून आहे. खोक्याच्या गुन्ह्यांची शिक्षा आम्हाला का, असा संतप्त सवाल केलाय सतीश भोसलेच्या कुटुंबियांनी. घर पेटवून आम्हाला मारहाण करण्यात आली, सतीश भोसलेच्या बहिणीनं हा आरोप केलाय. तर सतीश भोसलेवरती योग्य ती कारवाई करा अशी देखील मागणी त्याच्या कुटुंबियांनी केलेली आहे. पोलिसांनी अटक करत आज शिरूरच्या पोलीस स्टेशनमध्ये आणलेला आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. मात्र काल सतीश भोसलेच्या घरावरती तोडक कारवाई वन विभागाने केलेली आहे. माझ्यासोबत काही नातेवाईक ते आहेत, त्यांची काय माहिती मिळाली तुम्ही त्याला? काय माहिती मिळाली का, घरदार जाळले, कोंबड्या शाळा जाळल्यात. हा, इथं तिथं आणण्याची माहिती तर होती. आम्ही तर पाहत होतो का त्याची कठोर चौकशी चालू आहे. त्याची जी चौकशी चालू आहे त्याला प्रोग्राम म्हणून जे आणतात आणि पोलिसाची जी कारवाई आहे ती आम्हाला मान्य होती सर. आम्ही ते मान्य करून घेत होतो. पण त्याच्यामध्ये आमच्या महिलावर, शाळा कोंबड्यावरती
आणि ते रावसासून ते बदका, काही छन्नक मुर्ग्या, गाई म्हैशाडा याच्यावर जो अन्याय होतोय, हे कोण आहेत आणि कोण गुंड आहेत, हे महिलावरती, लहान मुलीवरती जो अन्याय करणार, हे गाई माईच्या चाऱ्यावरती अन्याय करणार आणि कोंबड्या शेड हे जे प्राणी आहेत, ह्या प्राण्यावरती जो अन्याय झालेला आहे त्याचा न्याय आम्हाला पूर्ण चौकशी करून न्याय मिळवून देण्याची आम्ही विनंती करते सर. कॅमेरामन इरफान मोहम्मदसह मी योगेश काशीद, शिरूर, बीड. आणि या सविस्तर बातम्यांनंतर आता आपण वेगवान आढावा घेऊया बातम्यांचाच राज्यभरातील आणि अगदी देशभरातील. यवतमाळ जिल्ह्यात 2.5 महिन्यात 56 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. पीक विम्यातून नुकसान भरपाई मिळत नाही, तसंच कर्जमाफीचीही आशा मावळल्यानं शेतकऱ्यांना आत्महत्येचा एकच मार्ग आता दिसतोय. बीडच्या केजमधील विळा गावामध्ये दरवर्षी जावयाची गाढवावरून मिरवणूक काढली जाते. यंदा ही मिरवणूक रद्द करण्यात आली आहे, त्यामुळे या गावचे जावई आनंदित झाले. संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ गावकऱ्यांनी हा निर्णय घेतलाय आणि म्हणून शेकडो वर्षांपासून सुरू असलेली ही प्रथा यावर्षी खंडित झाली आहे. अहिल्यानगरच्या महालक्ष्मी मंदिरात झालेल्या दरोड्यातील 6 आरोपींना पोलिसांनी जेरबंद केलाय आणि यावेळी त्यांच्याकडून तब्बल 26 लाखांचा ऐवज ताब्यात घेण्यात आलाय. दरम्यान आरोपी चोरलेले दागिने विकायला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्यांनी सापळा रचत आरोपीला ताब्यात घेतलंय. बोदवड रेल्वे स्थानकावरती मुंबई अमरावती एक्सप्रेसचा मोठा अपघात झालाय. जळगाव जिल्ह्यातील बोदवड रेल्वे स्थानकाच्या जवळ एक्सप्रेस समोर ट्रक आल्यानं अपघात झाला. सुमारे 100 मीटर हा ट्रक रेल्वे ट्रॅकवरती पुढे जाऊन पडला. सुदैवानं वेळीच नियंत्रण मिळवल्यानं जीवितहानी टळली आहे. बीडमधून पुन्हा एक मारहाणीचा व्हिडिओ समोर आलाय. धारूरच्या न्यायालय परिसरात ही मारहाण झाली आहे. पोलिसांनी स्वतःहून पुढाकार घेत दाखल केलाय गुन्हा. तर जमिनीच्या व्यवहारासाठी लोकांमध्ये हा वाद झाला होता अशी माहिती आहे. मावळच्या मळवंडी ठुले गावात माळ रानावरती ऊसाची लागवड केली आहे. एका एकरात 105 टन ऊसाचं विक्रमी उत्पादन घेतलं गेलंय. संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यानं शेतकऱ्यांचा सत्कार केलाय. काँग्रेस नेते नाना पटोलेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना मुख्यमंत्री पदाची खुली ऑफर दिली आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदेंनी काँग्रेस प्रवेश करावा असंही ते म्हणाले. तर तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी एक मोठा निर्णय घेतलाय. बजेटवरील रुपयाचं चिन्ह हटवून त्या ठिकाणी तमिळ भाषेतील चिन्ह ठेवण्याचा निर्णय एम.के. स्टॅलिन सरकारनं घेतलाय. दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तमिळनाडू सरकारच्या या निर्णयावरती ताशेरे ओढलेत. सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घराला लागलेल्या आगी प्रकरणी आता अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. वन विभागानं बुलडोझर फिरवलेल्या घराला अज्ञातानं आग लावली होती. वन विभागाच्या जागेवरती अतिक्रमण करून त्यानं आलिशान बंगला बांधला होता. सतीश भोसले उर्फ खोक्याला आज सकाळी प्रयागराजवरून संभाजीनगरमध्ये आणण्यात आलं आणि त्याला कोर्टातही हजर केलं जाणार आहे. तरुणाला अमानुष मारहाण प्रकरणी त्याला प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे. सतीश उर्फ खोक्या भोसलेला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलंय आणि त्याआधी त्याला शिरूर कासारच्या पोलीस स्टेशनलाही आणलं गेलं. शिरूर पोलीस स्टेशनमध्ये ओळख परेड करण्यात आली. थोड्याच वेळात खोक्याला आता कोर्टात हजर केलं जाणार आहे. सतीश भोसलेला सकाळी प्रयागराजमधून संभाजीनगरमध्ये आणलं गेलं आणि तरुणाला अमानुष मारहाण प्रकरणी खोक्या भोसलेवरती प्रयागराजमध्ये कारवाई करण्यात आली आहे. धसांचा गुंड कार्यकर्ता सतीश भोसलेला 2 वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलाय. पोलिसांनी मार्च 2024 मध्ये खोक्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव बीडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवला होता, पण तो धुळखात पडला होता. आता खोक्याचे कारनामे समोर आले आहे आणि त्यानंतर 1 वर्षानंतर त्याला हद्दपार करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
होळीनिमित्त भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी विरोधकांवरती शब्दांचे फुग्गेच मारलेत. उद्धव ठाकरेंनी रोज सभागृहात यावं आणि संजय राऊतांनी रोजचा शिमगा बंद करावा असा टोला बावनकुळेंनी लगावला. तर पुढील 10 ते 15 वर्ष राज्यामध्ये काँग्रेसची संधी नाही असंही बावनकुळे म्हणाले. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंतांनी आपल्या गावी शिमगोत्सवाला हजेरी लावत ढोलही वाजवला. राजकीय नेते सुद्धा धुळवड उत्साहात साजरी करताना दिसतात. रत्नागिरीत ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांनी ढोल सनईच्या ठेक्यावरती तल्लीन होत पालखी नाचवली आहे. भास्कर जाधवांनी चिपळूणच्या आपल्या गावी ग्रामदैवता श्री शारदा देवी पालखी खांद्यावरती घेऊन नाचवली. रंग बरसे. बातमी नागपूर संदर्भात आहे. आता नागपूरचं सावजी मटण हे सगळीकडेच प्रसिद्ध आहे आणि आज धुळवडीच्या निमित्तानं नागपुरात मटण चिकन विक्रीला मोठी मागणी आहे. मटणाच्या दुकानाबाहेर सकाळपासूनच ग्राहकांनी लांबच लांब रांगा लावल्या आहेत. होळीनिमित्त हैदराबाद, मध्य प्रदेशातून बोकड आणि कोंबड्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. तर नागपुरात आज मटण 800 ते 900 रुपये प्रति किलो दरानं विकलं जात आहे. तर दुसरीकडे बदलापूरकरही काही कमी नाहीयेत. बदलापुरातही धुलिवंदन साजरा होताच मटणाच्या दुकानाबाहेर लोकांनी तुफान गर्दी केली आहे. चिकन मटण खरेदीसाठी लांबच लांब रांगा लावल्या. रंगोत्सव साजरा झाल्यानंतर आता मांसाहारावरती ताव मारणार असल्याचं कळत आहे. दरम्यान मटणाच्या दुकानाबाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मयुरेश कडव यांनी. पाहूया. होळी म्हणजे रंगांचा सण. बुरा न मानो होली है असं म्हणत एकमेकांना रंग लावला जातो, आनंदोत्सव साजरा केला जातो. हा रंगोत्सव साजरा झाल्यानंतर आणखी एक महोत्सव सुरू होतो, तो म्हणजे खाद्य महोत्सव. आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे ही भली मोठी रांग लागलेली आहे. ही रांग कुठल्या रेशनिंगसाठी किंवा रेशन खरेदीसाठी लागलेली नाही, तर चिकन आणि मटण खरेदी करण्यासाठी ही रांग लागलेली आहे. दरवर्षी धुलिवंदन साजरा झाल्यानंतर लोक मांसाहारावरती यथेच्छ ताव मारत असतात, एन्जॉयमेंट करत असतात. आपल्यासोबत काही ग्राहक देखील आहेत जे मटण खरेदीसाठी आलेत. काय सांगशील दादा, दुपारनंतर काय प्लॅन आहे तुमचा आज? कालच होळी झाली, कालचं गुरुवार होतं आणि आज नेमका आपण म्हणतो ना खाद्य महोत्सव आपला नेमका शुक्रवार आलेला आहे. आज मटण खाल्ल्यानंतर आपल्याला आज फक्त मजा करायची आहे. म्हणजे लोक एन्जॉयमेंट करतायत. खरं तर होळीच्या दिवशी पुरणपोळीचा प्रसाद केला जातो, मात्र त्यानंतर येणारी धुलिवंदन ही लोकांसाठी खास असते आणि धुलिवंदनाचा आनंद कुठेतरी मित्रांसोबत, कुटुंबियांसोबत साजरा व्हावा यासाठी लोक मटण मच्छीवर, चिकनवर ताव मारताना पाहायला मिळत आहेत. मयुरेश कडव, साम टीव्ही न्यूज, बदलापूर. आणि आता एक वेगळी पण महत्त्वाची बातमी. तुमच्याकडे 100 आणि 200 रुपयांच्या नोटा आहेत का? तुमच्याकडे या नोटा असतील तर वेळीच सावध व्हा, कारण तुमच्या नोटा कधीही चलनातून बाद होऊ शकतात. हे आम्ही म्हणत नाहीये, तर तसा एक मेसेज व्हायरल होतोय आणि म्हणून हा दावा नेमका खरा आहे की खोटा याची आम्ही पडताळणी केली आहे. मग आम्हाला काय कळलं, तुम्हीच पहा. 100 आणि 200 रुपयांच्या नोटा बंद होणार. आता नवीन नोटा चलनात येणार. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? 100 आणि 200 रुपयांची नोट आता चलनातून बाद होणार असल्याचा दावा करण्यात आलाय. खरंच या दोन्ही नोटा चलनातून बाद होणार का? 100 आणि 200च्या नोटा चलनातून का बंद होणार आहेत असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण 500ची नोट बंद आणि 2000ची नोट चलनात आली, त्यावेळी सुट्ट्या पैशांचे वांदे झाले होते. आता या दोन्ही नोटा बंद झाल्या तर काय होईल? या बदल्यात नवीन नोटा येणार आहेत का? 100 आणि 200ची नोट बंद झाली तर अनेकांना अडचण होऊ शकते. मात्र मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया. 100 आणि 200 रुपयांची नोट बंद होणार, आणखी नवीन नोटा चलनात येणार. या नोटा चालणार नाहीत. हा मेसेज व्हायरल होत असल्यानं याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. पैसे हे सगळ्यात महत्त्वाचा विषय. त्यात सर्वसामान्यांना 100 आणि 200 रुपयांच्या नोटा अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
आता ऑनलाईन पेमेंटमुळे शहरी भागातील सुट्ट्या पैशांचा प्रश्न सुटलाय, मात्र ग्रामीण भागात अजूनही बऱ्याच ठिकाणी कॅश व्यवहार होतात. एक वेळ मोठी नोट बंद झाली तरी चालेल, मात्र छोटी नोट बंद झाल्यास खरेदी वेळी सुट्टे पैसे नसतील तर प्रचंड अडचण होते. त्यामुळे याची सत्यता पडताळून नक्की या नोटांचं काय होणार आहे ते जाणून घेणं गरजेचं आहे. आमच्या व्हायरल सत्य टीमनं याबाबत अधिक माहिती मिळवली. आमच्या टीमनं थेट RBIशी संपर्क साधला. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया. 100 आणि 200 रुपयांची नोट बंद होणार नाही. RBI दोन्ही नवीन नोटा चलनात आणणार. नवीन नोटेवर गव्हर्नर संजय मल्होत्रांची सही असेल. जुन्या 100 आणि 200च्या नोटाही सुरूच राहतील. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असलेली नवीन 100 आणि 200ची नोट जारी केली जाणार आहे. नवीन नोट आधीच्या नोटांसारख्याच असतील. जुन्या नोटाही चलनात राहतील. मात्र नोटा चलनातून बाद होणार असल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम TV.